आपण जीवन जे जगतो ती आपली साधना झाली पाहिजे. आणि कसली साधना? साधना म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ध्येय पाहिजे. ध्येय डोळ्यासमोर असल्याशिवाय आपल्या साधनेला काही अर्थ नाही. मुक्काम जर आपल्याला माहीत नसेल तर चालण्याला काही अर्थ नाही. त्याप्रमाणे आणि म्हणून ध्येय काय असलं पाहिजे? प्रत्येक माणसाचं, जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं ध्येय काय असलं पाहिजे? जीवनविद्या असं सांगते, सुख, यश आणि समृद्धी हे प्रत्येक माणसाचं ध्येय असलं पाहिजे आणि त्या दिशेने त्याने जीवन जगलं पाहिजे. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जीवनविद्या असं सांगते की सुख, यश आणि समृद्धी हे तुमच्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजेच. आज लोकांचं काय झालेलं आहे? मोक्ष. लोकांचं काय झालं आहे? मोक्ष, धर्म, देव वगैरे वगैरे लोकांचे झालेले आहेत. देव काय माहीत नाही, धर्म कशाशी खातात ते ठाऊक नाही, आणि मोक्ष म्हणजे तो कुठेतरी आहे ही एक कल्पना. दुसरी कल्पना म्हणजे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष, ही दुसरी कल्पना. तिसरी म्हणजे देहाच्या तावडीतून सुटला जीव की त्याला मोक्ष मिळाली, ही तिसरी कल्पना. अशा ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना ज्या आहेत जीवनविद्याला मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की प्रत्येक माणसाला खरं म्हणजे सुखच हवं असतं. देव त्याला पाहिजे असं तो म्हणतो ते सुखासाठी. कुठलाही मनुष्य जेव्हा देवळात जातो तर तेव्हा तो काय मागतो? देवा तू मला पाहिजे असं कोण म्हणणारे आहेत? असेल क्वचित. मनुष्याणाम सहस्रेषु. कळलं की नाही? क्वचित. पण सगळे काय मागतात? देवा आमचं भलं कर. भलं कर पण म्हणत नाहीत ते, काहीतरी असं मागतात. देवा मुलाचं लग्न होऊ दे, देवा मुलाला मुलगा होऊ दे, देवा माझं प्रमोशन होऊ दे, देवा माझं इन्क्रिमेंट अडकलं आहे ते होऊ दे, तेव्हा आमचं पाहिजे, तमूक पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. राजकारणी लोक काय मागतात ते तुम्हाला ठाऊक आहे. इलेक्शनमध्ये निवडून येऊ दे. कळलं की नाही? तर सांगायचा मुद्दा असा की ही सगळे आपण जे काही मागतो ते त्याचा शेवटी हेतू असतं सुख. पैसा पाहिजे. पैसा कशासाठी? सुखासाठी. जगामध्ये आपण जे काही करतो ते सुखासाठी. आणि हे सुख कोणाचं? आपलं. म्हणून आत्मनस्तु कामाय असं एके ठिकाणी. आणि एक महान ऋषी होऊन गेले याज्ञवल्क, ते असं म्हणतात, तुम्ही जे काही म्हणता ना, प्रेम करतो, अमुक करतो, तमुक करतो, हे सगळं खरं नाही. माणूस प्रेम करतो स्वतःवर. आणि याच्यात वाईट वाटण्याचं काही कारण नाही. वास्तवता आहे. जगामध्ये माणूस प्रेम करतो स्वतःवर आणि स्वतःतून तो इतरावर प्रेम करतो. स्वतःतून. कळलं की नाही? आता उदाहरण द्यायचं झालं, आता बायको नवऱ्याला आणि नवरा बायकोला, आता अगदी उदाहरण घेऊया. जर ते एकमेकांना विरोध करत असतील, भांडत असतील, त्रास देत असतील, तर ही म्हणेल हा नवरा नको, तो म्हणेल ही बायको नको. मग घटस्फोट. लोक घटस्फोट का घेतात? लग्न करतात का? सुख मिळावून. ओके ओके नाही? साधी गोष्ट आहे. लग्न का करतात? सुख मिळावून. मग घटस्फोट का घेतात? कारण ते सुख त्यांना मिळत नाही म्हणून ते घटस्फोट घेतात. हे मी का सांगतो आहे? असं प्रत्येक गोष्ट आहे जगातली. प्रत्येक मुलगा 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 मुलगा, पण तो मुलगा सुख देणार असेल, आपण म्हणतो वा बरं झाला असं, देवा बरं केला. पण तोच जर मुलगा जर त्रासदायक ठरला तर तो जन्माला आला नसता तर बरं झालं असतं म्हणतो की नाही आपण? म्हणजे सांगायचा मुद्दा असा, कोणी काहीही जरी म्हटलं तरी कोणालाही देव नको असतो. धर्म मगाशी सांगितलं कशाशी खातात हे धार्मिक लोकांनाही कळत नसतं. पण धर्माच्या नावाखाली आणि देवाच्या नावाखाली जे काही चाललेलं आहे ते जर आपण पाहिलं, दंगे, धोपे, खून, मारामाऱ्या, स्फोट,
रेल्वेमध्ये स्फोट, बसमध्ये स्फोट, देवळामध्ये स्फोट, मशिदीमध्ये स्फोट, हे सगळे जे चाललेलं जे आहे हे धर्माच्या नावाखाली चाललं आहे. हे धर्माच्या नावाखाली चाललं आहे. आता ह्या लोकांना धर्म म्हणजे काय? जो धर्म शांती सांगतो तो, त्याच धर्मातले लोक जर अशांती करायला लागले तर कसं होणार? सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक धर्म हे चांगलंच शिकवतो, कुठलाही धर्म वाईट शिकवत नाही. मग हे वाईट करणारे लोक काय आहेत? त्यांना धर्म नको असतो, धर्माशी त्यांना काही देणं घेणं नसतं, त्यांना पाहिजे असतो पैसा. कळलं की नाही? पैसा मिळाला की मग तुम्ही सांगाल ते कुठे बॉम्ब ठेवायचा, आम्ही ठेवू, पैसे द्या. हे मी काय सांगतो आहे की ह्या सगळ्या गोष्टी, धर्म, देव, संप्रदाय, पंथ, हे सगळे जे आहे हे वास्तविक सुखासाठी आहे, पण ते सुख देत नाही. याचं कारण संप्रदाय म्हणजे काय ठाऊक नाही. संप्रदाय म्हणजे जो समत्व प्रदान करतो त्याला संप्रदाय म्हणतात. जो समत्व प्रदान करतो त्याला संप्रदाय असं म्हणतात. जो धर्म समाजाची सुरेख धारणा करतो त्याला धर्म असं म्हणतात. कळलं की नाही? म्हणून हे जर आपण जर नीट पाहिलं तर आपल्या ध्यानात येईल की लोकांना देव, धर्म, संप्रदाय, हे सगळं नको असतं. त्यांना पाहिजे असतं सुख. आणि ही वस्तुस्थिती नाकारण्याचं कारण नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण म्हणतो तो स्वार्थी आहे, तो स्वार्थी आहे. अरे तू काय कमी स्वार्थी आहे? स्व अर्थ म्हणजे स्वार्थ. स्वार्थ याचा अर्थ काय? स्व अर्थ म्हणजे स्वार्थ. सगळा जो अर्थ आहे ना तो स्वमध्ये आहे. स्वमध्ये म्हणजे स्व म्हणजे कोण? आपला जीव. जीव ज्याला आपण म्हणतो ना तोच आपलं स्व, तेच आपलं स्वरूप. तो आता विसरला म्हणून त्याला जीवत्व प्राप्त झालं. जर त्याला स्वरूपाचा आठव झाला तर तो देव होतो. विसर झाल्याबरोबर जीव, आठव झाल्याबरोबर देव. तर सांगायचा मुद्दा असा की हा जो जीव म्हणून ज्याला आपण म्हणतो त्या जीवामध्ये सगळा अर्थ आहे. त्याला स्वार्थ असं म्हणतात. स्वमध्ये सगळा अर्थ आहे. म्हणून हा जो जीव आहे ह्या जीवाला आपल्या जीवापलीकडे दुसरं काहीही नको असतं. प्रत्येक माणूस आपला जीव पहिला बघतो. ती माकडिणीची गोष्ट माहिती आहे ना? ती माकडिणीची गोष्ट माहिती आहे. ती सुप्रसिद्ध गोष्ट आहे. लेकराला खाली ठेवतं आणि तिच्यावर ते उभं राहतं. ती गोष्ट सर्वांना माहिती आहे. हे मी काय सांगतो, याच्यामध्ये कोणाला दोष देण्याचा माझा हेतू नाही. माझा हेतू एकच आहे, वस्तुस्थिती सांगणं. वास्तवता काय आहे ते सांगणं. आणि वास्तवता काय? प्रत्येकाला सुख पाहिजे. पैसा सुखासाठी, बायको सुखासाठी, नवरा सुखासाठी, मुलं सुखासाठी, धर्म सुखासाठी, देव सुखासाठी, संप्रदाय सुखासाठी, मुलगा पाहिजे सुखासाठी, मुलगी पाहिजे सुखासाठी, जावई पाहिजे सुखासाठी. जावई त्रास देणार असेल, हा जावई जा वाया म्हणण्याची वेळ येते. मग कळलं की नाही? जा वाया, तर जावई नाही, जा वाया. हे मी काय सांगतो आहे की शेवटी सुख ही गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती नाकारण्यात अर्थ नाही. आपण काय करतो, वास्तवता नाकारतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये कटकटी निर्माण होतात, समस्या निर्माण होतात, संकट निर्माण होतात. वास्तवता नाकारायची नाही. वास्तवता काय? प्रत्येकाला सुख पाहिजे. आता सुख पाहिजे म्हटल्यानंतर सुख पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे हा प्रश्न आला. तोच आता आपण बघतो आहोत की सुखाचे 3 प्रकार. एक शारीरिक सुख, दुसरं मानसिक सुख आणि तिसरं आत्मिक सुख. शारीरिक याच्याबद्दल आपण बघितलं की शरीर म्हटल्याबरोबर पहिली गोष्ट काय, त्या शरीराला 4 गोष्टी लागलेल्या आहेत, चिकटलेल्या आहेत. एक म्हणजे भूक, दुसरी म्हणजे व्याधी, तिसरी म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण, आणि चौथी म्हणजे मृत्यू. या 4 गोष्टी जन्माला आलेल्या प्रत्येकाला चिकटलेल्या आहेत. तो जन्माला आला ना तेव्हा त्या चिकटल्या. आता ह्या जन्माला आल्यानंतर अटळ गोष्टी आहेत
आता जे अटळ आहे ना ते स्वीकारायचं का त्याच्यापासून पळून जायचं? जीवनविद्या काय सांगते? पळून जायचं नाही, कळलं की नाही? पळून जातो ना तो पलायनवादी, पळून जायचं नाही. मग वास्तवता आहे ना ती स्वीकारायची. जीवनविद्या वास्तवता स्वीकार सांगते. आता या 4 गोष्टी आहेत वास्तवता आहे. मग तो साधू असू दे, बैरागी असू दे, संत असू दे, मंत असू दे, किंबहुना प्रत्यक्ष भगवंत असू दे, या 4 गोष्टी त्याला चिकटलेल्या आहेत. या 4 गोष्टी त्याला चिकटलेल्या आहेत. ही गोष्ट एकदा ध्यानात आली की भूक ही व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे, हे मला जीवनविद्येने सांगायचं आहे. जीवनविद्या काय सांगते की ह्या 4 गोष्टी ज्या अटळ आहे त्या वाईट नाही, त्याच्यापासून पळून जाण्याचं कारण नाही. मग ही जी भूक आहे, हा भूक म्हणजे नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग. भूक आहे म्हणून जग चाललं आहे. हे जग कशावर चाललं आहे? भुकेवर चाललेलं आहे, कळलं की नाही? भूक आहे म्हणून माणूस काम करतो म्हणून हे जग चाललेलं आहे. कारण काम करणारी माणसं ही निम्या क्षेत्रातली असतात. निम्या क्षेत्रातली लोक काम करतात म्हणून हे जग चाललेलं आहे. सगळेच गायला बसले, ऐकणार कोण? सगळेच तबला वाजवायला बसले, गाणार कोण? म्हणून गाणारा पाहिजे, तबलेवाला पाहिजे, हार्मोनियम वाजवणारा पाहिजे, फ्ल्यूट पाहिजे, सतार पाहिजे, अमुक पाहिजे, पाठीमागे साथ पाहिजे, हे सगळं पाहिजे. हे सगळं जेव्हा असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो संगीत. त्याला आपण म्हणतो संगीत. तसं जीवन हे संगीत आहे आणि ह्या जीवन संगीतामध्ये सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, कळलं की नाही? सगळ्या गोष्टी आवश्यक. तिकडे माणसामध्ये लोहार आवश्यक, सोनार आवश्यक, सुतार आवश्यक, चांभार आवश्यक, कोळी आवश्यक, माळी आवश्यक, तेली आवश्यक, तांबोळी आवश्यक, हे सगळे आवश्यक आहे. सगळे जे व्यवसाय करणारे लोक आहेत हे सगळे करतात म्हणून हे जग चाललेलं आहे. हे जग जे चाललेलं आहे ना हे सगळे चाललेलं आहे. इंजिनियर पाहिजे, डॉक्टर्स पाहिजे, आर्किटेक्ट पाहिजे, हॉटेल मॅनेजमेंट करणारा पाहिजे, सगळे पाहिजे, तर हे जग चालणार ना. नाही तर हे जग चालणार कसं? आणि म्हणून संगीतामध्ये ज्याप्रमाणे सगळं असतं आणि लागतं, पण ते सगळं सुरात पाहिजे तर ते संगीत. नाही तर तबला एके ठिकाणी ताल धरतो आहे, त्याच्या विरुद्ध गातो आहे, तिसरा फ्ल्यूट तिसरंच काहीतरी करतो आहे, मग लोक म्हणणार पळा पळा कोण पुढे पळतो. तसं संसारात झालेलं आहे. आपल्या जीवनामध्ये असं झालेलं आहे की आपण सुसंगत जीवन जगणं ज्याला आपण म्हणतो ना, ते सुसंगत जीवन जगत नाही म्हणून जीवनात संगीत निर्माण होत नाही, कळलं की नाही? आपली सगळी जीवन करण्याची जी पद्धती आहे ना ती एकमेकांशी विसंगत आहे, कळलं की नाही? एकमेकांशी विसंगत आहे. कारण का? ते एकमेकांशी विसंगत का होतो आहे की ते एकमेकांना समजूनच घेत नाही. ते एकमेकांना समजून घेत नाही. भाऊ ह्याची गरज आहे आपल्याला. आता आपल्या घरी काम करणारा नोकर, त्याची आपल्याला गरज आहे, त्याला आपली गरज आहे. मला तो देव आहे, त्याला मी देव आहे. डॉक्टरला पेशंट देव आहे, पेशंटला डॉक्टर देव आहे. इंजिनियरला तो काम करणारे जे लोक आहेत, गवंडी वगैरे, ते देव आहेत, त्यांना इंजिनियर देव आहे. मालकाला नोकर देव आहे, नोकराला मालक देव आहे. हे जर तुम्ही जर पाहिलं, हे सगळी ही दृष्टी पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो संसार आणि परमार्थ ह्याच्यामध्ये अंतर आहे फक्त एका दृष्टीचं. तुमची दृष्टी बदलली की संसाराचं रूपांतर परमार्थात, कळलं की नाही? संसाराचं रूपांतर परमार्थ. तर सांगायचा मुद्दा असा, जीवनविद्या दृष्टी देते की हे सगळ्या जगामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत, हे सगळ्या प्रकारचे लोक आवश्यक आहेत. आणि म्हणून जीवन संगीत त्याच वेळेला निर्माण होईल की हे सगळे लोक एकमेकांशी सुसंगत जीवन जगतील तेव्हा. आणि एकमेकांशी सुसंगत जीवन जगायचं म्हणजे काय की एकमेकांची गरज आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं. सगळ्यांना एकमेकांची गरज आहे. मला काय तुझ्या आवश्यकता नाही. तू तेल लावत गेलास, तू खड्ड्यात गेलास,
असे जे म्हणतात ना तेच खड्ड्यात जातात. अमुक खड्ड्यात जाऊ नये तमुक, ह्या बोलण्याला काही अर्थ नाही. सगळ्यांची आपल्याला गरज असते आणि केव्हा कोण आपल्याला उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जगामध्ये कोण केव्हा कसा कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगतो. एक सिंह होता, तो त्याला एका पारध्याने जाळ्यात पकडलं. जाळ्यात टाकलं होतं सिंहाला पकडण्यासाठी. सिंह त्या जाळ्यात अडकला. तो लागला ओरडायला, सिंह लागला ओरडायला, कळलं की नाही. तर हा जो ओरडायला लागला सिंह, तर तिकडनं एक उंदीर धावत आला. तो उंदीर धावत आल्यानंतर त्या उन्हाने सांगितलं, तू घाबरू नको, मी तुला मदत करतो. तो म्हणाला, तू कोण रे, तू विसरलास काय? म्हणाले, अरे तू मला पकडलं होतंस एकदा, एकेकाळी काही दिवसापूर्वी तू मला पकडलं होतंस. मी तुझ्या अंगावर खेळत होतो, तू मला पकडलंस आणि तू मला खाणार. तेव्हा मी तुला काय सांगितलं, तू मला खाऊ नको. का तू मला खाल्लंस तर काय तुझी भूक थोडीच भागणार आहे का? तू हा असा मोठा आणि मी एवढा, तुझी काय भूक भागणार आहे का? नाही भूक भागणार. मग तू मला सोडून दे, मी तुझ्या उपयोगी पडेन. तू कसला माझ्या उपयोगी पडणार? पण तू म्हणतोस ना, म्हणून मी तुला आता सोडून देतो, कळलं की नाही. आणि सोडून दिलं त्याला. तो उंदीर हा जाळ्यात पकडला गेला. त्याला उंदीर त्याचा आवाज ऐकून धावत आला आणि त्याने ते सगळं जाळं आपल्या दाताने कुरतडलं आणि त्याला मोकळा केला. आता उंदीर केवढा एवढा, सिंह केवढा बलाढ्य, कळलं की नाही. पण त्याला शेवटी मदत कोणाची लागली? उंदराची, कळलं की नाही. म्हणून जगामध्ये कोणाला कमी लेखू नये. तो झाडू आला आहे ना, कमी लेखू नकोस, कळलं की नाही. चांभार आहे ना, कमी लेखू नकोस. कोणी असू दे, कोणालाही तू कमी लेखू नकोस, कळलं की नाही. कारण सगळे आपल्याला आवश्यक आहे. झाडूवाल्याने झाडायचं सोडून दिलं तर काय होईल? रोगराई होईल, कळलं की नाही. आता जर आपण बघितलं ना, तर मुंबईमध्ये रोगराई आहे, अनेक ठिकाणी रोगराई होते. याचं कारण का? स्वच्छता नावाची गोष्ट जी आहे तीच केली जात नाही. कामामध्ये अळमटळम, आणि त्याचा परिणाम असा होतो की काम करणारे अळमटळम करतात, कचरा काढायला अळमटळम, पगार घ्यायचा पण कचरा काढायचा नाही, असंही होतं. तर सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये सुसंगती पाहिजे, तर जीवनामध्ये संगीत निर्माण होणार, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही सुसंगती निर्माण होण्यासाठी दृष्टी पाहिजे. आणि दृष्टी केव्हा मिळते? दृष्टीच्या पाठीमागे ज्ञान असतं. हे ज्ञान कोण देतं? सद्गुरू देतात. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आहे. सद्गुरू ज्ञान देतात. सद्गुरू तुम्हाला कर्मकांड करायला शिकवत नाही. जे कर्मकांड करायला शिकवितात ना, ते सद्गुरू नाही. मग त्याला तुम्ही गुरु म्हणा, येरू म्हणा, बोरू म्हणा, मोरू म्हणा, काही म्हणा, पण ते सद्गुरू नाहीत. जे कर्मकांड करायला शिकवितात ते सद्गुरू नाहीत. मग सद्गुरू कोणाला म्हणायचं? गुरु ते ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. तुकाराम महाराज काय कर्मकांड करत होते? ज्ञानेश्वर महाराज काय कर्मकांड करत होते? साईबाबा काय कर्मकांड करत होते? बघा ना तुम्ही, साईबाबा काय कर्मकांड करत होते? तुकाराम महाराज कर्मकांड करत होते? नाही. नामदेव महाराज कर्मकांड करत होते? नाही. करावी आहे पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे, असं तुकाराम महाराज म्हणतात. की तुला पूजा करायची आहे ना, रे मनानेच कर ना. मनाने तू देवाची पूजा कर. लौकिकाचं काम आहेच कुठे तिकडे. मग कशासाठी अडण्याचं कारण नाही. जीवनविद्या सांगते, तुझं जे मन आहे ना, ते तू देवाला दिलंस ना की तुझी पूजा झाली. तुझं मन तू देवाला दिलं, सद्गुरूंना दिलं की तुझी पूजा झाली. तुला आणि अभिषेक नको, एकादशी नको, आणि यज्ञ नको, याग नको, उपास नको, तापास नको, काही नको, कळलं की नाही. इट इज सो सिम्पल. पण काय झालं आहे, जे सोपं आहे ना ते कठीण करायचं, हा मार्ग कोणाचा? धूर्त लोकांचा, कळलं की नाही. जे सोपं आहे ते कठीण करायचं, हा मार्ग लबाड लोकांचा. आणि जे कठीण आहे ते सोपं करायचं, हा मार्ग संतांचा. जे कठीण आहे
ते सोपं करून सांगायचं हा मार्ग संतांचा. असो सांगायचा मुद्दा असा की भूक, त्यामुळे लोक काम करतात, लोक निर्णय क्षेत्रात काम करतात, म्हणून हे जग चाललेलं आहे. म्हणून भूक आवश्यक आहे, तो व्यवस्थेचा भाग आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढलं म्हणजे व्याधी. आता व्याधी म्हटल्यानंतर एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, व्याधी म्हणजे रोग. आता जन्माला आलेला प्रत्येक माणसाला, व्यक्तीला कधी ना कधीतरी रोग लागतोच, कळलं की नाही. आता हा रोग का लागतो, जीवनविद्या नेहमी सांगते का हा प्रश्न विचारा, कळलं की नाही. का, प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न विचारायचा. सायन्समध्ये सुद्धा तेच सांगतात, पहिला का, आणि मग तुम्ही त्याचं विश्लेषण वगैरे वगैरे ॲनालिसिस जे काय करायचं आणि मग शोध लावायचं. तसं जीवनविद्या सांगते का, रोग का होतो, व्याधी का होते. त्याचं एकच कारण की माणूस निसर्ग नियमाला धरून वागला नाही की रोग होतो. साधी गोष्ट आहे. निसर्ग नियमाला जे लाथाडतात त्यांना रोग होतो, आणि निसर्ग नियमाशी जे सुसंगत जीवन जगतात त्यांना आरोग्य मिळतं. मग तुम्हाला रोग पाहिजे का आरोग्य पाहिजे, हे कोणी ठरवायचं, हे तू ठरवायचं. तुला काय पाहिजे, तुला आरोग्य पाहिजे ना, मग निसर्गाचे जे नियम आहेत त्या नियमाशी सुसंगत जे, तू कोणी असू दे, संत पंत महंत कोणी असू दे, तू जर निसर्गाचे नियम लाथाडशील तर निसर्ग तुझ्यावर लाथा मारल्याशिवाय राहणार नाही, कळलं की नाही. निसर्गाकडून तुला लाथा मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग निसर्गाचे नियम आहेत ना, हे तू समजावून घे. आणि म्हणून आपण निसर्गाचे नियम समजावून घेत नाही, म्हणून तिकडे आपण मार खातो. जगामध्ये दुःख का, असं मला जर विचारलं तर मी एकच सांगेन, लोकांना निसर्गाचे नियम ज्ञात नाही, लोकांना निसर्गाच्या नियमाशी सुसंगत जीवन जगायचं हे ठाऊक नाही. सुसंगत जीवन जगायचं म्हणजे काय करायचं हे ठाऊक नाही, आणि ह्याचा परिणाम जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. म्हणून याच्यासाठी निसर्ग नियमाशी सुसंगत जीवन जगायचं का विसंगत जीवन जगायचं हे तू ठरवायचं आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.